मंडळी, आजपासून मी पण आपल्या भागातील लोकल भाषा आहे त्या भाषेमध्ये मी ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्हाला ऐकायला कसे वाटतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर आमच्या विदर्भाची थोडीशी वेगळी भाषा आहे. रात्रीच्या उरलेल्या बासी पोळ्या होत्या, तर प्रत्येकाच्या घरी एक ना दोन तरी उरतात. तर 5-6 चांगल्या पोळ्या उरल्या होत्या. मग मी काय केलं, त्याच्या मिक्सरमध्ये बारीक भुगा केली, टाकलं कढईमध्ये तेल गरम झाला, लसूण जिरा तडतडला, त्याच्यानंतर कांदा, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता याची फोडणी दिली. सोबतच शेंगदाणे सुद्धा घातले होते, एक टमाटर, चवीपुरता हळद, चवीपुरता मीठ. पोळ्यांमध्ये आपण तर टाकतोच चवीसाठी, तर मीठ टाकताना थोडीशी काळजी घ्यायची जेणेकरून मीठ जास्त पडणार नाही. तर टमाटर वगैरे सॉफ्ट झाले, त्याच्यानंतर मी बारीक केलेली पोळी टाकली, मिक्स करून घेतला आणि थोडासा पाण्याचा असा शितोडा मारला जेणेकरून आपल्या पोळ्या सॉफ्ट व्हाव्या. आणि थोडंसं वाफ घेऊ दिली, एक वाफ घेऊ द्यायची म्हणजे पोळ्या आपोआप सॉफ्ट होतात आणि खूप छान टेस्टी असे लागतात. वरून लिंबू पिळा, अजूनच भारी लागतात. लिंबू तर माझ्याकडे नव्हता म्हणून मी काही